किसी ने क्या खूब कहा है, ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले ही छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी। सुदर्शन फाकिर ने इन पंक्तियों में बचपन की उन सुहावनी यादों को संजो रखा है, जब वह देश दुनिया के सारे झंझावतों से परे अपने ही संसार में मग्न रहा करते थे। आज वह कामना करते हैं कि उनके बचपन के सुहावने दिन पुनः लौट आएं, भले ही इसके लिए उनकी सारी दौलत और ख्याति क्यों न उनसे ले ली जाए। किंतु यह कटु सत्य है कि बचपन लौट कर नहीं आता है और रह जाती है केवल उसकी यादें। इन यादों का भी जीवन की खुशियों से सीधा संबंध होता है। हम जीवन भर बचपन की यादों को ताज़ा करके खुश होने का मौका ढूंढते रहते हैं। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीन प्रोग्राम में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। सहेलियों, गुलाब जल स्किन ही नहीं, हेयर केयर में भी आएगा काम। बताते हैं इस्तेमाल करने के तरीके आज की ब्यूटी टिप्स में। स्किन केयर में गुलाब जल का इस्तेमाल तो होता ही है, इसके अलावा गुलाब जल का इस्तेमाल बालों के लिए भी काफ़ी फायदेमंद होता है। गर्मियों में बालों की ड्राइनेस और स्कैल्प इन्फेक्शन से छुटकारा पाने के लिए गुलाब जल का इस्तेमाल कर सकते हैं। इससे बना होममेड हेयर मास्क, हेयर जेल और शैम्पू गर्मियों में बालों को सॉफ्ट और शाइनी रखने में मदद करते हैं। गर्मी में बालों की देखभाल करना आसान काम नहीं है। तेज धूप और गर्म हवा के थपेड़ों की वजह से बाल रूखे, बेजान और डैमेज हो जाते हैं। डैमेज हेयर को रिपेयर करने के लिए इस्तेमाल किए जाने वाले केमिकल की बजाय घर पर मौजूद चीज़ों से हेयर केयर करना चाहते हैं तो बालों में गुलाब जल लगाएं। इससे आपके रूखे बालों में चमक लौटेगी और बालों की ग्रोथ भी बेहतर होगी। त्वचा को निखारने संवारने के लिए ज़्यादातर लोग गुलाब जल का इस्तेमाल करते हैं। शायद आप इस बात से अनजान होंगे कि गुलाब जल बालों के लिए भी उतना ही गुणकारी है जितना कि स्किन के लिए। गर्मियों में त्वचा के साथ साथ बालों पर भी गुलाब जल लगाना बेहद फायदेमंद हो सकता है। आइए जानते हैं बालों पर गुलाब जल लगाने के तरीके और इसके कुछ फायदे के बारे में। गुलाब जल से बनाए शैम्पू। गुलाब जल का शैम्पू बनाने के लिए हेयर वॉश करते समय शैम्पू में बड़े चम्मच से 1 चम्मच गुलाब जल और 1 बड़ा चम्मच नींबू का रस मिलाकर बालों को धोएं। हफ्ते में 2-3 बार बालों में गुलाब जल लगाने से बालों की ड्राइनेस कम होने लगती है। साथ ही बालों का मॉइस्चर बना रहता है, जिससे बाल सॉफ्ट और सिल्की होते हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। डॉक्टर ने माना थायराइड रोग का शर्तियां इलाज है। किचन की ये 5 चीजें। चलिए जानते हैं आज की हेल्थ टिप्स में। जलकुंभी। जलकुंभी और सहजन 2 ऐसी चीजें हैं जिनका थायराइड के रोगियों को जरूर इस्तेमाल करना चाहिए। जलकुंभी आयोडीन की मात्रा को बढ़ाता है, जिसकी कमी से इस रोग के होने का ज़्यादा जोखिम होता है। सहजन। सहजन में अधिकांश प्रमुख पोषक तत्व होते हैं जो थायराइड के बेहतर कामकाज के लिए ज़रूरी है। सेलेनियम की कमी से थायराइड रोग हो सकता है और सहजन में सेलेनियम की मात्रा अधिक होती है। अदरक। यह थायराइड के लिए सबसे आसान घरेलू उपचारों में से एक है, क्योंकि यह आसानी से उपलब्ध है। अदरक पोटेशियम और मैग्नीशियम जैसे जरूरी मिनरल से भरपूर होता है और सूजन से निपटने में मदद करता है, जो थायराइड के प्रमुख कारणों में से एक है। अदरक की चाय पीना सबसे बढ़िया उपाय है। धनिया। धनिया के पानी का इस्तेमाल हजारों सालों से थायराइड ग्रंथि की समस्या को पीने के लिए किया जाता रहा। यह आयुर्वेदिक चिकित्सा में एक प्रमुख उपचार है। धनिया में एंटीऑक्सीडेंट और विटामिन की मात्रा अधिक होती है, जो थायराइड को ठीक करने और थायराइड हार्मोन के उत्पादन को नियंत्रित करने का काम करता है। जीरा। जीरे में कई औषधीय गुण होते हैं। यह सिर्फ खाने का स्वाद ही नहीं बढ़ाता, बल्कि थायराइड जैसे गंभीर समस्या के इलाज में भी सहायक है। थायराइड के मरीजों को आराम पाने के लिए जीरा चबाकर पानी पीना चाहिए। सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात मी कोमल आपले स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन आली आहे एकता ज्वेलर्स इथे।
आज आपण इथे भरपूर गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथल्या ज्वेलरीत काय खास आहे, इथली ज्वेलरीची वैशिष्ट्ये. चला तर मग माझ्यासोबत भेटूया. चला. हॅलो, मी आली आहे RRC प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमासाठी आपली भेट घेण्यासाठी. तर आज आम्ही आमच्या मैत्रिणींना आपल्या इथच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्वेलरीबद्दल माहिती देणार आहोत. तर मॅम, आम्हाला आपल्या ज्या ज्वेलरीज आहेत याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे ना, चला या. आमच्या शॉपमध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. समोरची माहिती आम्ही तुम्हाला येत आहेत. ओके. मैत्रिणींनो, आज सोनाली मॅम आणि राजेश सर हे आपल्याला इथल्या ज्वेलरीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहेत. तर मॅम, हे जे सेक्शन आपण इथे उभं आहोत, तर हे सेक्शन कोणतं आहे? हे चेनचं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्या चेन जे असतात लेडीज जेंट्स, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये आहे. तुम्हाला लहान बाळांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक चेनची व्हेरायटीज मिळतील तुम्हाला इथे बघायला. पाहिजे आहे की किती कॅरेटच्या गोल्ड चेन्स आहेत ह्या टोटली हॉलमार्क पासिंग चेन आहेत. 916 मध्ये बनतात. त्याला आपण साध्या भाषेमध्ये 22 कॅरेट असं म्हणू शकतो. तर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येतात, लहान मुलापासनं तर वयोवृद्धांपर्यंत, ज्यांची वेगळी चॉईस राहते. त्या चॉईसप्रमाणे आपल्याकडे चेन उपलब्ध आहेत. जसं आता आपण हे जर पाहिलं तिथे लेडीजच्या हिशोबाने कमी वेटमधल्या चेन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सपोज आता यूथच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर त्या हिशोबाने आपल्याकडे अशा प्रकारचे चेनसुद्धा आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये थोडं फॅन्सी आहे. आणि टोटल जी ज्वेलरी आहे 22 कॅरेटमध्ये 916 हॉलमार्कमध्ये आहे. ओके. आणि सर, जसं की काही वेळेस आमच्या महिला ज्या आहेत त्यांचं बजेट नसते, बरोबर, तर त्यावेळेस त्यांना एक 3-4 ग्राममध्ये चेन घ्यायची असल्यास ती चेन तर सर खूपच म्हणजे बारीक असणार आहे. बरोबर. तर त्यात काही असं म्हणजे तुटण्यासारखं काही असते का सर? याच्यामध्ये काय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 22 कॅरेटमध्ये बनणारी चेन आहे, ज्याला मजबूती जास्त राहते. आणि डेली यूज करायसाठी जे महिला वर्ग आमच्याकडनं चेन वगैरे घेतात किंवा कॉलेजच्या मुली वगैरे आमच्याकडे तीच चॉईस ठेवतात किंवा आम्हाला 3 ते 4 ग्रामपर्यंत चेन द्या, तर त्याच्यामध्ये ते खूप मजबूत राहते. आणि जनरली त्याची हाईट कमी असल्यामुळे ती तुटण्याचा संबंध जास्त येत नाही. आणि त्यामुळे ते जनरली 3 ते 4 ग्रामपर्यंत आमच्याकडनं परचेस करतात. आणि सर, इन केस जर त्यांनी ती परचेस केलेली चेन त्यात काही जर डिफेक्ट येते, म्हणजे की काही जर ती तुटली, त्याला काही डॅमेज झालं, तर याच्यासाठी आपण काही त्याच्याबरोबर आहे का आपल्याकडे उपाय? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. अशी कंडिशन जेव्हा आली तर त्यावेळेस आम्ही त्यांना बिलासह बोलवतो पुन्हा परत, आणि त्याच्यामध्ये जो डिफेक्ट वगैरे असेल तो आम्ही लगेच हातवात क्लिअर करून देतो, कारण त्यासाठी आम्ही बांधील आहोत मॅडम. ओके. तर सर, चेन व्यतिरिक्त आणखी आपल्याकडे कोणती ज्वेलरीज आहेत? तर आमच्या मैत्रिणींना हे जाणून घ्यायचं आहे. तर मला आणखी आपल्याकडे काय काय ज्वेलरीज आहेत ते आपण मला दाखवाल का? निश्चित मॅडम. या ठिकाणी आपण जर एंट्री केली तर इथे आपल्याला ब्रासलेट पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रासलेट आहेत आमच्याकडे. थोडंसं इथे रिअल डायमंड ज्वेलरीचं कलेक्शनसुद्धा आपण ठेवलेलं आहे. ॲक्च्युली वरती दुसरं सेक्शन आहे, परंतु इथे पण आपण थोडीशी ज्वेलरी ठेवलेली आहे. तर खाली जे ग्राहक व्हिजिट करतात ते त्यांनासुद्धा थोडी पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याकडे डिफरंट जेंट्स ब्रासलेट अवेलेबल आहेत. आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे की आम्ही जे न्यू डिझाईन असतात त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो, कारण की आता दिवसेंदिवस काय होतं आहे की ग्राहकांची जी चॉईस आहे ती खूप बदलत आहे. एक्झॅक्टली. त्या दृष्टिकोनातून आपण नवीन आपल्याकडे कलेक्शन राहतं. आपण थोडंसं पुढे आलो या साईडला तर इथे आपल्याकडे मंगळसूत्राचे पेंडंट अवेलेबल आहेत, जे भरपूर आणि नाविन्यपूर्ण डिझाईनप्रमाणे आहेत. मी थोडेसे तुम्हाला डिझाईन दाखवतो. अशा प्रकारचे डिझाईन सध्या आपल्याकडे सर्वात जास्त चालत आहेत. तर ह्या 22 कॅरेट हॉलमार्कवाल्या आहेत. आणि आमची जी वैशिष्ट्य आहे, जी आमच्या पॉलिसीज आहेत, त्याबद्दल आपण नंतर चर्चा करूयातच. ओके. तर मैत्रिणींनो, आपल्या आवडीचा विषय म्हणजे की दागिने, आणि दागिन्यात मंगळसूत्र म्हणजे विशेष. तर इथे आपण पाहू शकतो की इथे किती व्हेरायटीज आपल्याला मिळणार आहेत. इथे 101 बढिया आपल्याला व्हेरायटी पाहायला भेटलेल्या आहेत.
आणि पुढे आणखी याविषयी आपण जाणून घेऊया सरांशी. तर सर, इथे जी ज्वेलरी ठेवलेली आहे, आपण सांगितलं आहे की डायमंड मध्ये आहे, रिअल डायमंड मध्ये. तर सर, यामध्ये गोल्ड आणि डायमंड दोन्ही मिक्स असल्यामुळे याचं कॉस्टिंग कसं होते सर? ओके, तर आपल्याकडे जे रिअल डायमंडचे रेट्स असतात ते फारच रिजनेबल आहे. हा झाला रेटचा विषय. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची क्वालिटी. तर आपण टोटली VVS क्वालिटी मेंटेन करतो, जी सर्वात जास्त यूज केल्या जात आहे, ज्याच्यामध्ये डायमंडची क्वालिटी अतिशय उच्च दर्जाची असते. आणि जो त्याला रेट वगैरे लावलेला आहे, सगळ्यात मोठी गोष्ट रेटची पण आहे. तर रेट जो त्याला लावलेला आहे तो अगदी रिजनेबल आहे. त्याचबरोबर आपली डायमंडची आणि गोल्डची जे आपण ऑर्नामेंट परचेस करता, तर याची एक्सचेंज आणि कॅशची पॉलिसीसुद्धा खूप चांगली आहे. ती आपण बोलणारच आहोत पुढे. ओके. आणि सर, आमचं नेक्स्ट सेशन जे आहे मंगळसूत्र, तर यामध्ये आपण मंगळसूत्र इथे जे पाहत आहोत, तर यामध्ये सर काळे मणी सुद्धा ॲडेड आहेत. Right. तर जर आपल्याला हे परचेस करायचं आहे तर या काळ्या मनीचे रेट सुद्धा लागतील किंवा मग त्याचे वेगळे चार्जेस, म्हणजे ते मायनस करून चार्जेस लागतील? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलात आपण. याच्यामध्ये जे काळे मणी आपण यूज केलेले असतात, तर त्याचं जे वेट आहे ते प्रॉपरली आपल्या बारकोडवरती मेन्शन केलेलं असतं. आणि त्याचं जे वेट आहे आपण ॲक्च्युअल जेव्हा बिल बनवतो ते मायनस केलेलं असतं. म्हणजे जे गोल्डचं त्याच्या बारकोड जो असतो त्याच्यामध्ये एक ग्रॉस वेट असतं, एक नेट वेट असतं आणि एक अदर वेट असतं. तर ते नेट वेट जे आपण त्याच्यावरती मेन्शन केलं आहे त्याचंच तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर गोल्डचे चार्जेस द्यावे लागतात. ओके. आणि सर, जसं आपल्या मागे आपण पाहतो आहेत मंगळसूत्रची व्हेरायटीज आहेत, तर सर याची रेंज काय आहे? हे कोणत्या रेंजपासून स्टार्ट होतं? आजकाल पूर्वीच्या काळी कसं होतं की जनरली 15 ते 20 ग्रॅमची ग्राहकांची चॉईस राहायची. परंतु आता जो ट्रेंड चालू आहे तर महिलांना 5 ग्रॅमपासून आमच्याकडे विचारणा केली जाते. तर ग्राहकांची चॉईस लक्षात घेऊन आम्ही त्याचप्रमाणे अगदी नाविन्यपूर्ण डिझाईन आपल्याकडे आपण बोलवलेले आहेत. आणि आमच्याकडे एक एक्सपिरियन्स आहे की कधीही ग्राहक कुठल्याही वस्तूसाठी डिझाईनसाठी रिटर्न जात नाही. ओके. आपण पाहतच आहोत की किती सुंदर डिझाईन इथे मंगळसूत्रामध्ये आहेत. जर आजकालच्या गृहिणींना कसं आहे ना की त्या वर्किंग असतात, त्यामुळे त्यांना जे आहे हे हेवी ज्वेलरी कॅरी करायला आवडत नाहीत. तर आपल्याला जर लाईटमध्ये ज्वेलरी पाहिजे आहे तर आपण इथे पाहू शकतो की किती सुंदर अशी इथे व्हेरायटी अवेलेबल आहेत. तर चला पुढच्या सेक्शनला जाऊया आणि जाणून घेऊया सरांशी. त्याला चेनचे लॉकेट पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये अर्धा ग्रॅमपासनं 3 ते 3.5 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ग्राहकांची अशी मागणी असते की मला नाजूकमध्ये डिझाईन हवी आहे, तर त्यामध्ये स्टोनवर्क असलेली अगदी नाजूक डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण बघू शकता समोर. ओके. आणि सर, जी रोज गोल्ड ज्वेलरी सध्या चालते आहे, ट्रेंडिंग आहे, तर ती ज्वेलरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे? हो मॅडम, आपल्याकडे रोज गोल्ड ज्वेलरी अवेलेबल आहे. त्याचं स्वतंत्र सेक्शन आहे. आपण त्याची माहिती आपल्याला पुढे देणारच आहोत. ओके. तर सर, जसं की काही लोक असतात, काही लेडीज असतात ज्यांना की कस्टमाइज ज्वेलरी पाहिजे असते, तर काही असे नेम्स असतात किंवा मग त्यांना एखादी डिझाईन जी असते जी त्यांनी पाहिली असते तर ती त्यांना बनवून घ्यायची असते. तर आपल्याकडे अशी सुद्धा काही कस्टमाइज ज्वेलरी बनवून मिळते का? बिलकुल. आम्ही ग्राहकांच्या चॉईसनुसार, बरेचसे ग्राहक आहेत आमचे रेग्युलर की ज्यांना चॉईसनुसार डिझाईन बनवून हवी असते, तर आपण निश्चितच त्यांना बनवून देत असतो. आणि त्यांनी सांगितलेल्या टाईम पिरियडमध्ये लवकरात लवकर बनवून देण्याचा आमचा एकता ज्वेलर्सचा प्रयत्न असतो. तर तरी पण मिनिमम किती वेळेत आपण ही ज्वेलरी रेडी करून देऊ बघा, शकतो? तसं डिझाईनवरती डिपेंड राहतं. परंतु काही डिझाईन्स आहेत की ज्या लोकल मार्केटला बनतात तर आम्ही ते इथे बनवून देतो. परंतु बरेच वेळा काय होतं की आपल्याला आउट ऑफ सिटी त्या ऑर्डर द्याव्या लागतात. त्यासाठी कमीत कमी 10 दिवस आम्ही त्यांच्याकडनं वेळ घेतो. ओके. तर आणखी माहिती जी आहे मला हवी आहे लग्न सराईच्या हिशोबाने, तर आपण याबद्दल माहिती देणार सर? ओके. त्याबद्दल आमच्या स्नेहल मॅडम आणि सोनाली मॅडम तुम्हाला माहिती येतील, कारण त्या काउंटर तेच सांभाळतात. तर आपण थोडं त्यांना विचारूयात. ओके. तर सोनाली मॅम, सध्या जसं आमच्या मैत्रिणींना आणि सगळ्यांना माहीतच आहे की लग्न सराईचं सीझन आहे आणि लग्न सराई म्हटल्यावर मंगळसूत्र आलंच. तर मंगळसूत्राच्या याच्यात जसं की पेशवाई मंगळसूत्र असतात, काही वेगळे व्हेरायटीज असतात, तर त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत का? हो, पेशवाईमध्ये आपल्याकडे बरीच डिझाईन आहेत. त्याच्यामध्ये आपलं एक वेगळं सेक्शनच ठेवलेलं आहे पेशवाईमध्ये. तर आम्ही प्रत्येक एक डिझाईन तुम्हाला इथे दाखवून देतो. आमच्या स्नेहल मॅडम दाखवून. तर मैत्रिणींना तुम्हाला इथे डिझाईन सुद्धा पाहायला भेटतात आहेत. तर खूप सुंदर अशी एक डिझाईन मॅम आपल्याला दाखवत आहेत. हे पेशवाई पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये सध्या इतकं ट्रेंड सुरू आहे की आमचे कस्टमर ह्याच्यामध्ये एक 2 सेट असं पूर्ण बनवून घेऊन जातात.
ओके, तर असं म्हणजे आपल्याला बनवून सुद्धा भेटू शकते आपल्या तुमच्याजवळ हिशोबाने. जर एखादी डिझाईन आहे की तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला तीच डिझाईन हवी ओके. आहे तर पूर्ण आम्ही तुम्हाला ते बनवून देऊ शकतो. ओके, खूप सुंदर असं पेशवाई आपल्याकडे पेशवाई जे मंगळसूत्र आहे ते मॅडमनी आपल्याला दाखवलेलं आहे. तर मॅम, इथे जे पेशवाई मंगळसूत्र आपण दाखवलं आहे तर हे किती म्हणजे किती ग्राममध्ये बनते? ते ग्राममध्ये त्याच्यामध्ये असते ते 60-70. अच्छा, तर मिनिमम जर आपल्याला घ्यायचं असेल तर किती रेंजपासून स्टार्ट होते हे? मॅम ते लेंथवर डिपेंड असते. तुम्हाला कोणत्या लेंथमध्ये पाहिजे त्याच्यावर. जर तुम्हाला शॉर्टमध्ये हवं असेल तर शॉर्टमध्ये, किंवा लॉंगमध्ये हवं असेल तर लॉंगमध्ये. ते तुमच्या अच्छा. लेंथ आणि तुमची जी वेट इश्यू असतो ओके. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो. ओके, तर मैत्रिणींनो, आपण पाहत आहोत इथे खूप सुंदर असे व्हेरायटीज अवेलेबल आहेत पेशवाई मंगळसूत्रमध्ये. तर मॅम, तुमचं आणखी जसं की पुढे कोणतं सेक्शन आहे आणि त्यामध्ये आम्हाला काय विशेष दाखवणार आहे तुम्ही? आमच्या इथे मंगळसूत्रमध्ये जसं चेन लॉकेट झाले किंवा डोरले झाले, जे आजकाल ट्रेंडमध्ये चालतात, जे डोरलेमध्ये आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे बरेच सारे डिझाईन्स आहेत. जसे याच्यामध्ये येऊन जातात हे पेशवाई डोरले. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला फक्त डोरले सुद्धा जर घ्यायचे आहेत तर ते सुद्धा इथे पेशवाईमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण ते सुद्धा इथे स्पेशल ते पण घेऊ शकतो. आणखीन आपल्या इथं लॉकेट्समध्ये आहे, पेंडल्समध्ये आहे जे. ओके, आणि मंगळसूत्रासाठी लागणारे स्पेशल जर आपल्याला पेंडंट सुद्धा घ्यायचे आहेत तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला इथं पॅन्डल्स मिळून जातील, छोटे मोठे. म्हणजे इनफॅक्ट तुमचं जे ग्राम, तुम्हाला प्रत्येकाचं असं नसतं की आपण जास्त ग्रामचं घेणार आहे. कमी ग्राममध्ये पण अवेलेबल आहे. 3 ते 4 ग्रामपासून स्टार्ट झाले आपल्याकडनं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आणि मॅम, जे आपल्या मागे जे पेंडंट्स आहेत तर हे किती ग्रामपासून सुरू होत आहेत? ते लॉकेटचे आहेत हे. तर हे पण तुम्हाला अर्ध्या ग्रामपासून स्टार्ट आहे. अर्ध्या 1 ग्रामपासून तुम्हाला मिळून जातील याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये छोट्या मुलींपासून जे एजेड असतात, कोणाला देवाचे हवे असतात, कोणाला सिम्बॉल्सचे हवे असतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रत्येक एक व्हेरायटी आहे जी तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे पाहिलंच आहे की तुम्हाला जर कस्टमाइज पाहिजे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार. आणि त्याचबरोबर जर एखाद्या देवाचे एखादे धार्मिक पेंडंट्स किंवा मग तुम्हाला छोट्या लहान मुलांसाठी हवे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे आरामात मिळून जातील. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण इथली ज्वेलरीज, त्याची व्हेरायटीज, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण मेन म्हणजे आपण जे आहे एकता ज्वेलर्सच्या बद्दल इन्फॉर्मेशन अजून घेतलेली नाही आहे. तर ही इन्फॉर्मेशन, ही माहिती जी आहे, इथले वैशिष्ट्ये, हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर सर, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की हे एकता ज्वेलर्स जे आहे हे किती वर्षापासून सुरू आहे? बरोबर आहे. आपली सुरुवातीची पहिली जी ब्रँच सुरू झालेली आहे ती परतवाड्यापासून एकता ज्वेलर्सची सुरुवात झालेली आहे. 30 वर्षापासून एकता ज्वेलर्स सेवा देत आहे परतवाड्याला. आणि अमरावती येथे गेल्या 10 वर्षापासून अविरत सेवा देत आहे. आणि जस्ट आता अकोल्यामध्ये 4 वर्ष आम्ही कंप्लीट केलेली आहे. आताच आम्ही 4 वर्ष कंप्लीट केलेली आहे, साधारण 25 तारखेला. तर त्याचं आम्ही सेलिब्रेशनसुद्धा केलं होतं. ओके, तर सर आम्हाला हे सांगा की आपला एकता ज्वेलर्स जे आहे इथली काय वैशिष्ट्ये आहे आणि काय अशा नवीन वेगळ्या पॉलिसीज जी आहेत आपल्या, तर याबद्दल आम्हाला सांगा. ओके, एकता ज्वेलर्सची सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही आहे, जे स्पेशालिटी आहे आमची वेट टू वेट एक्सचेंज, त्याबद्दल तुम्हाला ती माहिती मिळालीच असेल, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगत आहे. कुठलाही व्यक्ती जेव्हा ज्वेलरी परचेस करतो तर त्यानंतर तो 2च गोष्टी करतो. एक तर ती एक्सचेंज करतो, अदरवाईज त्याची मोडून कॅश घेतो. तर आपल्याकडे दोन्ही गोष्टीमध्ये प्रॉफिट राहील ग्राहकाचा. सर्वात प्रथम म्हणजे एक्सचेंज करताना आम्ही वेट टू वेट एक्सचेंज पॉलिसी रन करतो, जी मार्केटला कुणीही करत नाही. म्हणजे दागिने जेव्हा ग्राहक एक्सचेंज करेल तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग बट्टा आम्ही कट करत नाही. आणि वेट टू वेट एक्सचेंजची ग्राहकाला सेवा देत आहोत. दुसरं आमचं वैशिष्ट्य म्हणजे आपला जो रेट असतो विक्रीचा, हा मार्केटपेक्षा खूपच वाजवी असतो. जेणेकरून आज मी सुद्धा ग्राहकाच्या जागी जर का काही परचेस करायला गेलो तर मी सर्वात प्रथम पाहिलं की रेट किती आहे, काय आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ज्या दागिन्याची जे डिझाईन्स आहेत त्या अतिशय नाविन्यपूर्ण असतात. त्याचप्रमाणे टोटल ज्वेलरी जी आहे ती हॉलमार्क ऑथराईज आहे. म्हणजे प्रत्येक ज्वेलरी आपल्याला हॉलमार्क पाहायला मिळतो.
सरांनी इथे आपल्याला खूप चांगली एक इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. त्यासाठी मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि तर चला मैत्रिणींनो, आपला सिटी मैत्रिणींचा हा कार्यक्रम इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. यादें छोटी चीजें हैं जो हमारे जीवन को सुचारू रूप से चलाने में मदद करती हैं. दूसरे शब्दों में, यादें अपरिवर्तनीय हैं और वे हमें बहुत प्रिय हैं. वे हमें अपनी गलतियों से सीखने और हमें बेहतर बनाने में मदद करती हैं. मेरी राय में किसी की बचपन की यादें किसी के लिए सबसे प्यारी होती है. वे आपके अंदर बच्चे को जीवित रखने में मदद करते हैं. इसके अलावा यह वयस्क जीवन के बीच हमारी मुस्कुराहट का कारण भी है. सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. बचपन की यादें हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण है. यह हमारे जीवन के सबसे अच्छे समय को याद करता है. वे हमारी सोच और भविष्य को आकार देते हैं. जब किसी के पास बचपन की अच्छी यादें होती हैं तो वे बड़े होकर खुश व्यक्ति बन जाते हैं. हालांकि यदि किसी की बचपन की यादें हैं तो यह उनके वयस्क जीवन को गंभीर रूप से प्रभावित करता है. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रीण के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये प्रिपोजिशन शिकलो होतो, इन, ऑन आणि ॲट. ओके, आज आपण मी आशा करते की तुम्ही त्याचे वाक्यही बनवले असतील आणि तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा हे पण जास्त समजलं असेल किंवा क्लिअर झाला असेल तो कॉन्सेप्ट. आज आपण अजून 3 प्रिपोजिशन शिकणार आहोत. तर त्या आणि मी पहिलेही सांगितलेलं आहे, प्रिपोजिशन हे पोझिशन दाखवण्यासाठी यूज करतात वाक्यांमध्ये. तर आजचं पहिलं प्रिपोजिशन शिकणार आहोत आपण, टू. टू इज यूज टू शो द मोमेंट. जेव्हा एका व्यक्तीची दुसरीकडे मोमेंट होते, वस्तूची मोमेंट होते, प्राण्यांची मोमेंट होते, तर तेव्हा टू हे यूज करतात. फॉर एक्झाम्पल, चला वाक्य बनवूया टू यूज करून, तुम्हाला ते जास्त समजेल मग. तर मॉम गोज टू ऑफिस. आई ऑफिसला जाते. आय वेंट टू द मार्केट. मी मार्केटला गेली होती. ग्रँडपा गोज टू द वीकली बाजार. वीकली बाजार म्हणजे आठवड्या बाजारात. ग्रँडफादर म्हणजे ग्रँडपा और ग्रँडफादर मीन्स आजोबा. आजोबा आठवडे बाजारात गेले. आय ट्रान्सफर द अमाऊंट टू युअर अकाउंट. मी जी अमाऊंट होते, पैसे होते, ते तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले. सगळ्या वाक्यांमध्ये बघा, आई ऑफिसला जाते, मोमेंट होते आहे. ग्रँडफादर वीकली बाजारमध्ये जातात आहे, मोमेंट होते आहे. तर त्याच्यासाठी आपण टू वापरतो आहे. फादर गोज टू द रेल्वे स्टेशन. बाबा रेल्वे स्टेशनवर गेले आहेत. चिल्ड्रन गोज टू द स्कूल. मुलं शाळेत जातात आहे किंवा गेलेली आहेत. आय ॲम गोईंग फॉर द मॉर्निंग वॉक. गोईंग फॉर द मॉर्निंग वॉक, मी मॉर्निंग वॉकला जाते आहे. फॉर यूज केलं तर फॉर हे पण प्रिपोजिशन आहे, पण ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये शिकणार आहोत. सध्या आपण टू बद्दल शिकूया.
आय ट्रान्सफर द अमाऊंट टू युअर अकाउंट. मी अमाऊंट तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर केलेला आहे. देन गिव्ह दिस मेसेज टू रिया. हा मेसेज रियाला द्या. गिव्ह द बुके टू सचिन. हा जो बुके आहे, फुलांचा गुच्छ आहे, तो सचिनला द्या. देन पास दिस प्लेट टू द आंट. ही प्लेट जी ती आंटकडे पास कर. सगळीकडे मोमेंट दिसते आहे. गिव्ह दिस नोट्स टू युअर सिस्टर. या नोट्स तू तुझ्या बहिणीला दे. देन गिव्ह दिस गिफ्ट टू युअर फ्रेंड. हे गिफ्ट तू तुझ्या फ्रेंडला दे. ओके. गिव्ह दिस मनी टू युअर फादर. हे तू तुझ्या वडिलांना दे. गिव्ह दिस अप्लिकेशन टू युअर क्लास टीचर. ही अप्लिकेशन तू तुझ्या क्लास टीचरला दे. गिव्ह दिस मेसेज टू युअर बॉस. तू तुझ्या बॉसला हा मेसेज दे. तर मित्रांनो, सगळीकडे मुवमेंट होते, व्यक्तीची मुवमेंट होते, मेसेजची होते, पैशांची होते. तर त्याला दर्शवण्यासाठी इंग्लिशमध्ये आपण टू हे प्रिपोजिशन वापरतो. आता नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे, खूप सोपं प्रिपोजिशन आहे, बिफोर. बिफोर म्हणजे च्या आधी, से पहले. कोई चीज़ से पहले अगर कोई चीज़ होती है तो उसको हिंदी में, इंग्लिश में यूज़ करते हैं बिफोर. 99 कम्स बिफोर 100. 99 हे 100च्या पहिले येतात. मंडे कम्स बिफोर ट्यूजडे. सोमवार हा मंगळवारच्या पहिले येतो. यू शुड रीच ऑफिस बिफोर 9 o'clock. तुम्ही ऑफिसला 9च्या पहिले पोहोचलं पाहिजे. यू शुड नॉट कम टू द स्कूल बिफोर 1 hour. 1 तासाच्या पहिले तुम्ही स्कूलमध्ये येऊ नका. येस, बिकॉज द गेट विल नॉट बी ओपन. गेट ओपन नसेल. यू शुड रीच द इंटरव्ह्यू बिफोर 30 minutes. तुम्ही इंटरव्ह्यूला 30 minutes आधी पोहोचले पाहिजे. चिल्ड्रन शुड बी प्रेझेंट इन द एक्झाम हॉल बिफोर 15 minutes. जे स्टुडंट आहे ते एक्झाम हॉलमध्ये 15 मिनिट आधी हजर हवेत. स्टुडंट शुड बी प्रेझेंट इन द एक्झाम हॉल बिफोर 15 minutes. बिफोर म्हणजे च्या आधी. ही कम्स टू द रेल्वे स्टेशन बिफोर मी. तो माझ्या आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला होता किंवा गेलेला होता. द ट्रेन कम्स बिफोर टाईम. द ट्रेन कम्स बिफोर टाईम म्हणजे ट्रेन वेळेच्या आधीच आलेली होती. येस, तर बिफोर म्हणजे च्या आधी. ही कम्स बिफोर मी. तो माझ्या आधीच आला. येस. यू शुड वेक अप बिफोर 6 AM. तुम्ही 6च्या आधीच उठलेले हवे. ओके. सो बिफोर. बिफोर म्हणजे च्या आधी. त्याच्यानंतर नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते आहे आफ्टर. आफ्टर म्हणजे च्या नंतर. च्या नंतर. तर मग आपण पुन्हा जसं आपण बिफोरचे वाक्य बनवले तसे आता आपण काय असतं त्यानंतर. यू शुड नॉट कम टू द ऑफिस आफ्टर 9 AM. तुम्ही 9च्या नंतर ऑफिसला यायला नको. येस. यू शुड नॉट स्लीप आफ्टर 10 PM. तुम्ही 10च्या नंतर झोपायला नको. येस, म्हणजे 10च्या आधी झोपायला पाहिजे. चिल्ड्रन शुड, एस्पेशली चिल्ड्रन शुड स्लीप, शुड नॉट स्लीप बिफोर 9 AM आणि चिल्ड्रन शुड स्लीप आफ्टर 9 AM. आफ्टर बिफोर दोन्ही तुम्ही यूज करू शकता. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. माय फादर रिटर्न्स होम आफ्टर 9 AM फ्रॉम द ऑफिस. वडील जे आहे ते 9 नंतरच घरी येतात ऑफिसमधून. येस. यू शुड नॉट गो आउटसाईड आफ्टर 7 PM. तुम्ही 7च्या नंतर बाहेर जायला नको. एस्पेशली चिल्ड्रन, मुलांनी 7च्या नंतर घराच्या बाहेर जायला नको. यू शुड कम आफ्टर मी. तुम्ही माझ्या मागे किंवा माझ्या नंतरच या. येस. ही रीच द स्टेशन आफ्टर 5 o'clock. तो स्टेशनवर 5 नंतर पोहोचला. और ही रीच द स्टेशन आफ्टर द ट्रेन गोज ऑफ. ट्रेन गेल्यानंतर तो स्टेशनवर पोहोचला. ओके. 100 कम्स आफ्टर 99. 100 हे 99 नंतर येतात. थर्सडे कम्स आफ्टर वेन्सडे.
थर्सडे म्हणजे गुरुवार. गुरुवार हा बुधवार नंतर येतो. येस, माय वेकेशन विल स्टार्ट आफ्टर 2 days. माझे जे सुट्टी आहे ती 2 दिवसांनंतर सुरू होईल. माय रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड आफ्टर 15 days. माझा जो रिझल्ट आहे अजून 15 दिवसांनी लागेल. सो मित्रांनो, असे 3 प्रिपोजिशन आज आपण शिकलेलो आहोत. पहिलं प्रिपोजिशन शिकलो आहोत आपण बिफोर, आफ्टर, आणि याचे आपल्याला खूप सारे वाक्य बनवायचे आहेत आणि वाक्य बनवून आपल्याला त्याचा जो यूज आहे तो अजून क्लिअर होईल, प्रॅक्टिस होईल. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, कीप ऑन रीडिंग, कीप ऑन लिसनिंग द एपिसोड्स अगेन अँड अगेन. जर तुम्हाला समजत नसेल तर एपिसोड पुन्हा पहा, क्लिअर करा. जर काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. तुमचे जे कमेंट्स आणि सुझाव आहेत ते नेहमीच त्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि तुमचे जे सजेशन्स आहेत त्याच्यामुळे आम्ही अजून कार्यक्रम बेटर करू शकू. तर मित्रांनो, आजपुरती एवढंच. भेटूया उद्याच्या भागात विथ अ न्यू कन्स्ट्रक्शन अँड विथ अ न्यू टॉपिक. Thank you so much. Till then, bye bye. See you in the next episode. Have a great day. बचपन के दिन किसी भी व्यक्ति के जीवन के बड़े महत्वपूर्ण दिन होते हैं. बचपन में सभी व्यक्ति चिंता मुक्त जीवन जीते हैं. खेलने, उछलने, कूदने, खाने पीने में बड़ा आनंद आता है. माता पिता, दादा दादी तथा अन्य बड़े लोगों का प्यार और दुलार बड़ा अच्छा लगता है. हम उम्र बच्चों के साथ खेलना, कूदना, परिवार के लोगों के साथ घूमना फिरना, बस यही प्रमुख काम होते हैं. सचमुच बचपन के दिन बड़े प्यारे होते हैं, मनोरंजक होते हैं. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी. अब सीखेंगे योग, श्रद्धा मोकाशी मैडम के साथ. हरिओम तत्सत. तर आता ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन झाल्यानंतर सूर्यनमस्कारचा अभ्यास करायचा आहे. तो तुम्हाला स्पेशल वेगळ्या एका सेशनमध्ये शिकवणार आहे. त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. प्राणायामामध्ये 2 प्राणायाम महत्त्वाचे सांगितलेले आहेत. एक नाडीशोधन प्राणायाम आणि एक भ्रामरी प्राणायाम. हे दोन्ही प्राणायाम सुद्धा वेगवेगळे तुम्हाला शिकवलेले आहेत. तर आपण आज थोडा त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवूया. नाडीशोधन प्राणायाम करण्याकरता उजव्या हाताची नासाग्र मुद्रा लावायची आहे आणि पहिली जी 2 बोटं ही कपाळावर ठेवायचे. अनामिका आणि अंगठा यांनी डावी उजवी नासिका बंद करणे उघडण्याचं काम करायचं आहे. डावीनी घ्यायचं आहे, उजवीनी सोडायचा, उजवीनी घ्यायचा आणि डावीनी सोडायचा. ही नाडीशोधन प्राणायामची प्राथमिक स्टेज आहे. याच्यानंतर कुंभक आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचं आहे. अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक ते कसे जोडायचे ते पण आपण नंतर शिकूया. तर सगळ्यात आधी आपण डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे आणि डावीनी सोडणे एवढी प्रॅक्टिस करूया. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घ्या, उजवीनी सोडा, उजवीनी घ्या, आणि डावीनी सोडा. अशा प्रकारे डावीनीच घेणे आणि डावीनी शेवट करणे असा एक आवर्तन असतं, ज्याला एक चक्र म्हणू शकतो आपण. असे काही चक्र 10-15 मिनिटापर्यंत तुम्ही वेळ वाढवू शकता. सुरुवातीला 2, 3, 4 मिनिटं, 5 मिनिटं आपल्या क्षमतेनुसार करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग 15 मिनिटपर्यंत तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजेच नाडी शोधून प्राणायाम करू शकता. आता याच्यामध्ये कुंभक कसं जोडायचं तेही सांगते. जेव्हा आपण डावीनी श्वास घेतो, डावीनी श्वास घ्या, दोन्ही नासिका बंद करून अंतरकुंभक म्हणजे श्वास आत रोखणे, अंतरकुंभक करायचे. उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे म्हणजे रेचक, आणि बाहेर म्हणजे दोन्ही नासिकांनी बाहेर श्वास सोडल्यानंतर बाहेर श्वास रोकायचा आहे. अशा प्रकारे नाडीशोधनचं एक चक्र आहे. पुन्हा उजवीनी घ्यायचं आहे, दोन्ही नासिका बंद करून थांबायचं आहे अंतरकुंभक मध्ये, आणि डाव्या नासिकेनी रेचक करायचे, श्वास सोडायचा आहे. तर आपण एक चक्र करून बघूया आणि मग त्या पद्धतीने मोजमापासोबत हा अभ्यास आपण करायला शिकू. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घेणे,
दोन्ही नासिका बंद करून रोकायचंय. उजवीनी सोडणे. आणि दोन्ही नासिका बंद करून बाहेर रोखणे. पुन्हा उजवीनी घेणे. दोन्ही नासिका बंद करून थांबणे. डावीनी सोडणे. आणि रिलॅक्स. अशा पद्धतीने ह्या प्राणायामामध्ये आपण मोजमाप जोडू शकतो. जसं की 5 सेकंद श्वास घेणे, 5 सेकंद रोखणे, 5 सेकंद उजव्या नासिकेने सोडणे आणि 5 सेकंद बाहेर रोखणे, म्हणजे अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक. तर ह्याच्यामध्ये एकास एक असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. हे प्रमाण आपल्याला हळूहळू वाढवायचे आहे. जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ, जसं जसं सराव करत जाऊ, तर डावीने घेताना 5 सेकंद घ्यायचा, 10 सेकंद रोकायचा, 10 सेकंद सोडायचा आणि 5 सेकंद बाहेर रोकायचा. म्हणजे एकास 2, दोनास 2 आणि 1 असं हे प्रमाण. याच्यामध्ये आपण एकास 4 असं प्रमाण सुद्धा घेऊ शकतो. आपल्या शारीरिक क्षमतेला ओळखून आपली कुंभक करण्याची क्षमता किती आहे हे बघून आपल्याला हा प्राणायाम शिकायचा आहे. यानंतरचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हणजे हे नावच भ्रामरी असं आहे की भ्रमराप्रमाणे, भ्रमरामुळे या भ्रामरीला भ्रामरी प्राणायाम असं नाव पडलेलं आहे. भ्रमर जशा प्रकारे गुंजन करतो तशा प्रकारे आपल्याला रेचक करताना गुंजन करायचं आहे, प्रश्वास करताना गुंजन करायचं आहे. हा प्राणायाम सुद्धा तुम्हाला वेगळा आम्ही याच्या आधी शिकवलेला आहे, तर तुम्ही तो एपिसोड परत पाहू आणि तो अभ्यास पुन्हा शिकू शकता. एकदा मी करून दाखवणार आहे आणि नंतर आपण प्रॅक्टिस करायची आहे. श्वास घ्यायचा आहे दीर्घ आणि कान बंद करायचे आणि श्वास सोडत सोडत भ्रमराप्रमाणे गुंजन करायचे. हळूच हात खाली आणायचे आहेत. अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही 5 ते 10 चक्र करू शकता आणि जशी जशी प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर 10 ते 15 चक्रपर्यंत आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे. 10च्या वरच या चक्रांचा अभ्यास करावा, जेणेकरून आपलं मस्तिष्क संतुलित होईल आणि आपल्याला आपलं मन शांत राहण्यामध्ये, राग कमी करण्यामध्ये, मन स्थिर राहण्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यामध्ये याचा उपयोग होईल. तर हा झाला दुपारचा सकाळचा प्राणायामाचा अभ्यास. याच्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घेतो किंवा थोडासा रेस्ट करतो, आराम करतो दुपारच्या वेळेला, तर त्यावेळेला आपण योग निद्रेचा अभ्यास करायचा आहे. योग निद्रा शरीराला रिलॅक्स करण्याकरता, म्हणजे अष्टांग योग जे आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या स्टेप्स ज्या आहेत, 8 पात म्हणतात त्याला किंवा 8 पायऱ्या म्हणतात अष्टांग योग. तर त्याच्यामधली 5वी पायरी म्हणजे आसनानंतर, प्राणायाम झाल्यानंतर प्रत्याहाराचा अभ्यास करायचा असतो. तो प्रत्याहार म्हणजे योग निद्रा आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशनचा अभ्यास सुद्धा म्हणू शकतो. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याकरता हा प्रत्याहाराचा अभ्यास केला जातो. तर दुपारच्या वेळेला तुम्ही योग निद्रा करू शकता. त्याची जी लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगूया. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला शून्य ध्यान करायचं आहे. शून्य ध्यानाची सुद्धा लिंक आम्ही त्याच्यामध्ये शेअर करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा प्रकारे रोज रात्री झोपताना तुम्ही शून्य ध्यान करा किंवा समीक्षा ध्यान सुद्धा, समीक्षा ध्यानाची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर समीक्षा ध्यान ते जे 10 मिनिटाचंच आहे, आपण दिवसभरामध्ये केलेल्या सगळ्या कार्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आणि त्याचं मनन केलं जातं. अशा प्रकारे समीक्षा ध्यान सुद्धा आपण करू शकतो. असा हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वसामान्यांनी करण्यासारखा अभ्यास आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. उद्याला आपण नवीन काय गोष्टी शिकता येतील किंवा नवीन स्ट्रेस करता किंवा बीपी करता किंवा लहान मुलांकरता काय अभ्यास केला पाहिजे
तो आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये शिकणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढंच. हरिओम तत्सत. क्या आप दिन के अंत में संपूर्ण रूप से थका हुआ महसूस करते हैं? 10 मिनट का ध्यान आपको कितने भी व्यस्त दिन में ताजगी और ऊर्जा से भरा रखता है. इसलिए अपने जीवन में योग जरूर अपनाएं. आज के लिए इतना ही. अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क. नमस्कार.